नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर पहिला यामध्ये 2018 मधील बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयीची प्रश्नपत्रिका आजच्या लेक्चरमध्ये पाहूया। कंठग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते? या व्यक्तीला भूक लागत नाही, या व्यक्ती अस्थिर असतात, या व्यक्ती महत्वाकांक्षी नसतात, या व्यक्ती झोपाळू असतात। उत्तर आहे या व्यक्ती अस्थिर असतात। नेक्स्ट, अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही? ग्रंथी, लेविन, ग्याने आणि ब्रुनर। उत्तर आहे ग्रंथी। ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये समाकरवादी उपपत्ती, लेनिनची क्षत्रिय उपपत्ती, गॅली, टॉलमन, आसुबेल आणि ब्रुनर। व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून मर्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडवली जाते असे मत कोहलरनी मांडले आणि प्रयोगाने सिद्ध केले। याकरता त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले? कुत्रा, मांजर, चिंपांजी, कबूतर। उत्तर आहे चिंपांजी। समाकरवादी किंवा समाष्टीवादी उपपत्ती, अध्ययन म्हणजे समस्यायुक्त परिस्थितीचे संपूर्ण व संकलित निरीक्षण व तिचे मर्म जाणून सोडवणे। अध्ययन म्हणजे समस्यायुक्त परिस्थितीचे संपूर्ण व संकलित निरीक्षण व तिचे मर्म जाणून समस्या सोडवणे। कोहलर, कोफका, वर्धायमर यांनी ही उपपत्ती मांडली। कोहलर हा जर्मन मानसशास्त्रज्ञ आहे। यांनी सुलतान नावाच्या चिंपांजीवर प्रयोग केला। अध्ययन, समस्यायुक्त परिस्थिती, निरीक्षण, मर्म जाणणं, समस्या विवेचन। एखादी कथा शिकवताना संपूर्ण गोष्ट शिकवावी व मग कथेचे भाग करून ती कथा शिकवावी। नेक्स्ट, खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारी विधानं दिली आहेत, त्यापैकी कोणतं विधान योग्य नाही? अध्ययनास गतिमान करण्याचं सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेच आहे। अध्यापन हे अध्यापनास पोषक आहे। अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे। अध्यापनात शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय हे 3 घटक असतात। उत्तर आहे अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे। अध्यापनाचं स्वरूप आणि व्याप्तीमध्ये जर पाहिलं तर पूर्वज्ञान, जागृती व नवीन ज्ञानाची सांगड, अध्ययन वातावरण निर्मिती, घटकांचं उदाहरणासह स्पष्टीकरण, अध्ययन अनुभव, शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया, ज्ञान, मूल्य, कौशल्य यांचं संक्रमण, विद्यार्थ्यांना प्रेरणा, मार्गदर्शन, शिक्षकांचं व्यक्तिमत्व आणि मूल्यमापन। अध्ययन व अध्यापनाची मूलभूत तत्व: दक्षता, अनुकूलता, तयारी, अभ्यास, उपयोग करणं, प्रभाव, परिणामकारक, सर्वश्रेष्ठता, प्रामुख्य, आधुनिकता, तीव्रता, स्वातंत्र्य, मुक्ती, गरज, आवश्यकता। खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे, अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तीच्या मुलाखती घेणं इत्यादी गोष्टीचा विचार केला जातो? व्यक्तिगत विकास आणि प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया आणि प्रतिमाने, ज्ञान प्रक्रिया करण प्रतिमाने आणि वर्तन परिवर्तन प्रतिमाने। उत्तर आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने। सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानामध्ये जर आपण पाहिलं तर न्यायतत्व शास्त्रीय शोध प्रतिमान, डोनाल्ड ऑलिव्हर आणि जेम्स शेवर यांनी। समूह अन्वेषण प्रतिमान, हर्बर्ट थेलन, जॉन ड्युई। सामाजिक अभिरूपता प्रतिमान, सरीन बुकॉक। भूमिका पालन प्रतिमान, फॅनी शॅफेल व जॉर्ज शॅफेल। प्रयोगशाळा पद्धती प्रतिमान, बेथल व माइन। वर्गसभा प्रतिमान, विल्यम गॉसर। नेक्स्ट, अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचं आयोजन करते। अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? जॉन लॉक, जॉन हर्बार्ट, विल्यम श्रॉम आणि गॅरेट। उत्तर आहे गॅरेट। नॉर्मन एल्मन
याची अध्ययनाची व्याख्या जर आपण पाहिली तर अध्ययन या प्रक्रियेद्वारे आपल्या वर्तनात कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी बदल घडून येत असतो। मर्फी, वर्तन व अवबोध या दोन्हीमधील सुधारणा म्हणजे अध्ययन होय। गिलफोर्ड, अनुभवाच्या साहाय्यानं व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय। वुडवर्थ, विविध प्रकारे विकास घडवून आणणारी अनुभव व परिस्थिती यांचं स्वरूप पूर्वीपेक्षा निराळं करणारी प्रक्रिया म्हणजे अध्ययन होय। गॅरेट, अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचं आयोजन करते। मन, अनुभव व वर्तन यात सुधारणा म्हणजे अध्ययन होय। मॉर्गन, प्रयत्न किंवा पूर्वानुभव यामुळं मानवी वर्तनात घडून येणारी सापेक्षता कायम स्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन होय। वेज, अध्ययन म्हणजे केवळ वर्तन बदल नसून हेतुपूर्ण वर्तन बदल किंवा हेतुपूर्ण कृती होय। मॉर्स, व्यक्तीमध्ये असणाऱ्या मूलभूत शक्तीतील बदलास अध्ययन असे म्हणतात। क्लिनिगो, अध्ययन ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे वर्तनात होणारा बदल सराव व प्रशिक्षणातून होत असतो। नेक्स्ट, खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानामध्ये कोणते विधान योग्य नाही? वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययनच होय। अध्ययन प्रक्रियेत अनुभव घेणे व अनुभवातून वर्तन सुधारणं या दोन्ही गोष्टींना महत्त्व असते। लहान मूल जेव्हा दोन पायावर आधाराशिवाय उभं राहतं तेव्हा त्यांना अध्ययन म्हणू शकतो। अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल होय। वाढत्या वयात होणारं नैसर्गिक बदल, खाली दिलेल्या मानवी वर्तनातील विकासाच्या 3 पातळ्या आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? शारीरिक पातळी, निरनिराळी कौशल्य निर्माण होणं। बौद्धिक पातळी, अभिवृत्ती निर्माण होणं। भावनात्मक पातळी, कल्पनाशक्तीचा विकास होणं। हे योग्य जोड्या आहेत। कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडं आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे डॅश डॅश होय। अंतिम प्रगतीचा काळ, पठारावस्था, शारीरिक व मानसिक परिसीमा, मंद प्रगतीचा काळ। उत्तर आहे शारीरिक व मानसिक परिसीमा। अध्ययन वक्र किंवा अध्ययन आलेखाची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर सुरुवातीचा टप्पा, नवीन कौशल्य आत्मसात करत असताना सुरुवातीच्या टप्प्यात आपला वेग मंद किंवा कमी असतो। जलद प्रगतीचा टप्पा किंवा मध्यंतरीचा प्रगती म्हणजे अध्ययनातून मूलभूत गोष्टी शिकल्याने प्रगती गतीने होते, अध्ययनावर चांगला परिणाम होतो। प्रगती थांबण्याचा काळ किंवा पठारावस्था ज्याला आपण म्हणतो, म्हणजे अध्ययनात काही वेळा प्रगती थांबल्यासारखी वाटते, प्रयत्न चालू असूनही प्रगती मात्र खुंटल्यासारखी असते, या स्थितीत पठारावस्था म्हणतात। शेवटी अंतिम टप्पा जर आपण पाहिला तर पठारावस्था ओलांडून अध्ययनार्थी जेव्हा प्रगतीच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करतो तेव्हा त्याच्या प्रगतीचा वेग उत्तम असतो। पठारावस्थेत झालेल्या दृढीकरणाचा अध्ययनार्थीला फायदा होतो। शारीरिक परिसीमा, शारीरिक परिसीमा म्हणजे अंतिम टप्प्याचे शेवटचं टोक होय। यानंतर अध्ययनाची अधिक प्रगती दिसणार नाही अशी अवस्था म्हणजे शारीरिक परिसीमा होय। नेक्स्ट, अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहीत नसलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते। या दोन्ही गोष्टीची जुळवणं करणं महत्त्वाचं असतं असे मत आसुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उपपत्तीमध्ये मांडलाय? अध्ययन व अनुदेशन उपपत्ती, क्षेत्रीय उपपत्ती, प्रभुत्व संपादन उपपत्ती, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती। उत्तर आहे अध्ययन व अनुदेशन उपपत्ती। आसुबेल यांनी अध्ययन व अनुदेशन उपपत्ती, डेव्हिड आसुबेल यांनी पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळवण्यावर विशेष भर दिलेला दिसून येतो। विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाचे संपादन करणं
हे शालेय जीवनात ध्येय असतं. त्याच्या अध्ययनविषयक विचारांना अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असं म्हटलं जातं. अध्ययनाशी जी संबंधित प्रतिमानं विकसित केली आहेत त्यातील अग्रत संघटत प्रतिमान त्यांनीच विकसित केले आहे. अग्रत संघटन प्रतिमान म्हणजे मुद्द्याचं विवेचन करून तो मुद्दा स्पष्ट करणं, विविध गोष्टीचं एकत्रीकरण करणं, नवीन ज्ञानाच्या अगोदरच्या ज्ञानाशी संबंध जोडणं, जुन्या व नवीन ज्ञानातील फरक ओळखणं. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले? गाल्टन, ग्रेगोर मेंडल, आर.सी. ट्रायन, पियाजे. उत्तर आहे ग्रेगोर मेंडल. अनुवंशासंबंधी 1880 मध्ये ग्रेगोर मेंडल यांनी प्रदीर्घ संशोधन केलं. त्यांनी वाटाण्यावर प्रयोग केला, त्यात संकर घडवून आणले. त्याच्यामध्ये 50% गुण आई वडील, 25% आजी आजोबा व उरलेला जैविक भाग म्हणजे पणजी व पणजोबा व अन्य पूर्वजांकडून मिळतो. टी.पी. नन यांनी असं म्हटलं की जन्मजात स्वभाव व व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो. थोडक्यात अनुवंश हा व्यक्ती विकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्य व बुद्धिमत्ता ठरवणारा महत्त्वाचा घटक आहे असे म्हणता येईल. विद्यार्थ्यांमध्ये आढळणारे व्यक्तिभेद हे भिन्न परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात. यासाठी शिक्षकाने व्यक्तिभेदाची शास्त्रीय माहिती घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करावे. हे करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळावी? उपजत विकासासाठी योग्य शैक्षणिक संस्कार द्यावेत, क्षमतांचा जास्तीत जास्त विकास साधण्याच्या दृष्टीनं सुयोग्य परिस्थिती निर्माण करावी, विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल हे गृहीत धरून त्या दृष्टीने प्रयत्न करावे, विद्यार्थ्यांच्या मानसिक व सामाजिक विकासासाठी प्रयत्न करावे. उत्तर आहे विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली की विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल. बाह्य उद्दीपकासंबंधी अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे संवेदना होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? एखादा चेतक बदल दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात. ज्ञानेंद्रियाचा बाह्य वस्तूच्या चेतकावर परिणाम होतो. चेतकावर झालेला परिणाम मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवला जातो. संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात. उत्तर आहे संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात. अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना आणि संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान. ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनेला अवबोध होतो. संवेदना प्लस अर्थ अवबोध, अवबोध प्लस अर्थ बरोबर संवेदना. आपल्याला जाणवणाऱ्या अवबोधात बाह्य उद्दीपकांचे घाट दिसतात. बाह्य उद्दीपकाचे वर्गीकरण करताना काही तत्वाचा आपण अवलंब करतो. संबोध, समान गुणधर्म असणाऱ्या चेतकांचा समूह म्हणजे संबोध होय. संवेदना, बाह्य उद्दीपकांची प्राथमिक स्वरूपाची जाणीव करून देण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे संवेदना. प्रतिमा, उद्दीपकांचा संबंधित ज्ञानेंद्रियावर परिणाम होत नसताना पूर्वानुभवाचे जेव्हा मनात पुनरुज्जीवन होते तेव्हा त्यास प्रतिमा असे म्हणतात. समोर उद्दीपिक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणं किंवा ते अनुभव मनचक्षुपुढं आणता येणं याला डॅश डॅश म्हणतात. संबोध, प्रतिमा, अवबोध, संवेदना. उत्तर आहे प्रतिमा. अवबोध संबंधी मांडलेल्या समष्टीवाद दृष्टिकोनाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अवबोध पूर्णांशाने होतो, भागशः नाही. पूर्णांशाने अवबोध होणं म्हणजे वस्तुनिष्ठताविषयीच्या गोष्टी साकळल्यानं लक्षात घेणं. वस्तूचा पूर्ण म्हणजेच तिच्या भागाची साधी बेरीज होय. वस्तूचा अवबोध पूर्णांशाने होत असताना तिचा एक भाग आकृती व उरलेले भाग पार्श्वभूमी ठरतात. म्हणजे
वस्तूचा पूर्ण म्हणजेच तिच्या भागाची साधी बेरीज होय. नेक्स्ट, चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातील एखादा प्रसंग जशास तसा आठवणं किंवा एखादा पाहिलेला क्रिकेटचा सामना मनपटलावर जशास तसा साकार होणं हे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात घडतं? व्यावहारिक कल्पना, स्वैर कल्पना, पुनरुत्पादित कल्पना, सौंदर्यनिष्ठ कल्पना. उत्तर आहे पुनरुत्पादित कल्पना. पुनरुत्पादित कल्पना म्हणजे पूर्वानुभव मनपटलावर जशास तसे उमटले की ती कल्पनांना पुनरुत्पादित कल्पना म्हणतात. जसं आपण शाळेमध्ये आपण पहिल्यांदा गेलो तो दिवस आठवतो. रचनात्मक कल्पना, यामध्ये प्रतिमांची जुळवाजुळव असते. प्रतिमांच्या जुळवाजुळवीत नवीन चित्र तयार होतं. शाळेतील परिसरातील अनुभव एकत्रीकरण. सृजनात्मक, कवी, कथाकार, चित्रकार, नाटककार, शिल्पकार हे आपली कला सादर करताना अन्य अनुभव अशा कल्पनांचा साज चढवतात. व्यावहारिक कल्पना, यामध्ये मूलभूत सिद्धांत आणि उपयुक्तता यांचा विचार केलेला असतो. जसे की घराची रचना, रस्ते, पूल यांचा व्यावहारिक पातळीवर उपयोग होतो. सौंदर्यनिष्ठ कल्पना, चित्रकार, शिल्पकार, कवी, लेखक आपल्या कलेचा स्वतंत्रपणे वापर करतो. म्हणजे कलाकारांच्या कल्पना सौंदर्यनिष्ठ असतात. अनिर्बंध स्वैर कल्पना, अनिर्बंध म्हणजे ज्यांना कशाचं बंधन नाही, म्हणजे हवेत मनोरे बांधणं किंवा परिकथा. नेक्स्ट, विचार करणं ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियेचा समावेश होतो? अवबोध, तर्क व चिकित्सा, संकल्पना आणि स्मरण. उत्तर आहे अ, क, ड. अवबोध, संकल्पना आणि स्मरण. नेक्स्ट, खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? म्हणजे एखाद्या विषयावर भाषण देताना विचार करणं, महात्मा गांधींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणीमान यासंबंधी विचार करणं, एखादी कथा लिहिताना विचार करणं, दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणं. उत्तर आहे महात्मा गांधींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणीमान यासंबंधी विचार करणं. नेक्स्ट, स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडण. यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते? चेतकाची तीव्रता, अर्थपूर्णता, मानसिक पक्वता, चेतक स्त्रोत. उत्तर आहे मानसिक पक्वता. धारणेवर परिणाम करणारे घटक जर आपण पाहिलं, अनुभवाचं स्वरूप, चिंतन, पठन, अभिरुची, अवधान, अध्ययनाचा कालावधी, चेतकाची तीव्रता, चेतकाची अर्थपूर्णता, अनुभवानंतरचा कालावधी आणि चेतक स्त्रोत. नेक्स्ट, धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही? प्रत्याहवान पद्धती, प्रत्याभिज्ञान पद्धती, पुनरध्ययन पद्धती, पठन पद्धती. उत्तर आहे पठन पद्धती. प्रत्यावहन म्हणजे आठवणं, प्रत्याभिज्ञान म्हणजे ओळखणं, पुनरअध्ययन म्हणजे सराव करणं, पठन पद्धती म्हणजे अध्ययनाची सुरुवात करणं. नेक्स्ट, कोम्बोज व स्निक यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्यामध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे? प्रतिक्रियामधील जोश वाढवणारी स्थिती, स्वयंसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना, साध्य गाठण्यास व वर्तनामागचा उत्साह टिकवून ठेवणारी शक्ती, अध्ययनाची आवश्यक बाब. उत्तर आहे स्वयंसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना. स्वयंसंकल्पना राखण्यासाठी आणि ती दृढ करण्यासाठी चाललेल्या निरंतर असल्यामुळं वर्तनाला मिळणारी चालना म्हणजे प्रेरणा होय. थॉट्सने भाषिक क्षमता, स्मृती, संख्याज्ञान, अवबोध गती, अनुमान, अवकाशज्ञान व समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण मानून खालीलपैकी बुद्धीची कोणती उपपत्ती मांडली? संख्यात्मक उपपत्ती, द्विघटक उपपत्ती, अनेक घटक उपपत्ती, शक्तिवादी उपपत्ती. उत्तर आहे अनेक घटक उपपत्ती. नेक्स्ट, सन
1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व डॅश डॅश यांनी मांडली. पीटर स्लॅव्ह, विल्यम जेम्स, दिलीप सिंग ब्रोनर. उत्तर आहे पीटर स्लॅव्ह. स्वतःच्या व इतरांच्या भावनांवर नियमन करण्याची क्षमता म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता होय. नेक्स्ट, खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामापैकी कोणता परिणाम अयोग्य आहे? व्यक्ती वैफल्याच्या तावडीत सापडते. व्यक्तीच्या कृती युक्तीतील जोम वाढवतो. विषम समायोजन घडून येतं. व्यक्तीचा शक्तिक्षय होऊ लागतो. उत्तर आहे व्यक्तीच्या कृती युक्तीतील जोम वाढवतो. नेक्स्ट, बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो, तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणं म्हणजे डॅश डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणं. कृतक समर्थन, प्रतिपूर्ण, विस्थापन, तादात्म्य. उत्तर आहे तादात्म्य. नेक्स्ट, दोन समान अध्ययन परिस्थितीमधील विषयास ज्ञान, तंत्र, कौशल्य इत्यादी घटक व उद्दिष्ट यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होतं. ही समान घटक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? पॅवेलॉव, बॅगले, जड, थॉर्नडाईक. उत्तर आहे थॉर्नडाईक. समान घटक उपपत्ती. थॉर्नडाईक यांनी 1903 साली अध्ययन संक्रमणाविषयी एक उपपत्ती मांडली. ती म्हणजे समान घटक उपपत्ती. त्याच्या मते अध्ययनाची ध्येय, तत्व, पद्धती, तंत्रे, कौशल्य, आशय या बाबतीत ज्या प्रमाणात समानता असेल त्या प्रमाणात मूळ अध्ययनामुळं मिळवलेलं ज्ञान संक्रमित होतं. उदाहरणार्थ, संस्कृत भाषेचं ज्ञान घेत असताना मराठी भाषेला अनुकूल परिणाम होतो. नेक्स्ट, शैशवावस्थेतील मूल्याच्या सामाजिक कौशल्याच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगतं? परकी माणसे ओळखता येत नाहीत. इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देता येत नाही. इतरांचे लक्ष वेधून घेतात. अनोळखी माणसाकडं पटकन जातात. उत्तर आहे इतरांचे लक्ष वेधून घेतात. सामाजिक विकास, इतरांशी संवाद साधू लागते. आईकडे टक लावून पाहते. नकारार्थी आज्ञा पाहू लागते. इतर व्यक्तींना प्रतिसाद देते. अनोळखी माणसांकडं पटकन जात नाही. इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देते. परकी माणसं ओळखता येतात. इतरांचं लक्ष वेधून घेता येतं. किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ग्रंथिरसामुळं शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो. स्नायू मेदाची वाढ मुलीमध्ये अधिक असते. प्राणवायूच्या पुरवठ्यात होणारी वाढ मुलीमध्ये अधिक असते. मुलामुलीची शारीरिक वाढ समतुल्य असल्याने शारीरिक शिक्षणातील क्रिया समान असतात. उत्तर आहे ग्रंथिरसामुळं शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो. किशोरावस्था, किशोराचा शारीरिक विकास. शरीराची वाढ संत गतीने होते. मुलांपेक्षा मुली जलद गतीनं परिपक्व होतात. खंड प्रवृत्ती वाढते. शरीराच्या वरच्या भागांपेक्षा पायाची लांबी जास्त असते. स्नायूवरती ताबा असतो. डोके व हृदयाचा पूर्ण विकास होतो. नेक्स्ट, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्याबाबत खालील विधानापैकी कोणतं विधान अयोग्य आहे? सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा. आपण इतरांहून श्रेष्ठ आहोत अशी अहम भावना या विद्यार्थ्यांमध्ये असू शकते. शिक्षकांसाठी हे विद्यार्थी प्रतिस्पर्ध्यांसारखे असतात. अभ्यासक्रम सोपा वाटल्यानं विद्यार्थी वर्गात लक्ष देत नाहीत. उत्तर आहे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखाच अभ्यासक्रम त्यांना असावा. बिनेच्या कसोटीनुसार ज्यांचा बुद्ध्यांक 140 पेक्षा जास्त असतो, जी मुलं चिंतन करू शकतात, त्यांच्या ठिकाणी सृजनशक्ती असते, अशा मुलांना अलौकिक, कुशाग्र, प्रतिभावंत बालकं म्हणतात. नेक्स्ट, व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तीनं जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली? नॉर्मन एलमन, G.W. ओलपोर्ट, G.A. किंबल,
जे.बी. वॅटसन. उत्तर आहे जे.बी. वॅटसन. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण 2018 मधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याबद्दलचे प्रश्न आपण समजून घेतले. पुढच्या भागामध्ये 2019 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याबद्दलचा व्हिडिओ पाहूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.